माझ्या ईटपीट कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण चुरमुऱ्याचा चिवडा कसा करायचा ते बघूया. त्यासाठी इथे मी हे चुरमुरे घेतलेत पाव किलो. हे अर्धा चमचा मीठ आणि 2 चमचे साखर असे हे मिक्सरवरती करून मीठ आणि साखर दळून घेतले. ही कढीपत्त्याची पानं आहेत, हे खोबऱ्याचे तुकडे आहेत, हे 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, हे 1 वाटी डाळवा घेतले, ही थोडीशी बारीक शेव घेतली आहे, ही अर्धा चमचा हळद घेतली, इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतले, हे 1 चमचाभर काश्मीरी लाल मिरची घेतली आणि हा हिंग आहे. आता चिवडा करण्यासाठी आधी आपण हे चुरमुरे चांगले जरा शेकवून घेऊया, म्हणजे ते कुरकुरीत होतील, त्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल. आपण बाकीचा चिवडा करण्यासाठी जसे पोहेचा चिवडा करण्यासाठी पोहे जसे कुरकुरीत करून घेतो तसेच हे पण पोहे मुरमुरे आपण कुरकुरीत करून घेऊया. हे पोहे साधारण आता कुरमुरे आपण साधारण 3 ते 4 मिनटं शेकवून घेतले आणि त्याचं छान कुरकुरीत झाले. हे असं चांगले हे होते, पीठ होते त्याचं छान कुरकुरीत झाले. आता चिवड्यासाठी ह्या पॅनमध्ये आपण 4 चमचे तेल टाकूया. हे इथे मी शेंगदाणा तेल वापरले, तुमच्याकडे जे कोणतेही तेल असेल ते तुम्ही वापरलं तरी चालेल. साधारण छोटी अर्धी वाटी हे तेल घेतले मी इथे. ते तेल आता तापले, त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया. कढीपत्ता झाल्यानंतर हे शेंगदाणे घालूया. हे जरा तळून परतून घेऊया चांगले कुरकुरीत करून. हे 1-2 मिनटं झालेत, दाणे आपण परतून घेतोय. त्याचा कलर थोडासा बदलला आहे आणि वासही येतो आहे दाणे तळल्याचा. आता आपण याच्यामध्ये खोबरं घालूया. एक 2 मिनटं आपण हे खोबरंही तळून घेऊया कुरकुरीत करून. आता हे खोबरंही थोडं तळून झाले. आता आपण हे डाळवं घालूया. डाळवंही थोडंसं परतून घालूया. हिंग आणि हळद आपण नंतर घालणार आहोत. पहिल्या सुरुवातीलाच हिंग आणि हळद घातलं तर ते करपून जातं, म्हणून हे सगळं परतून घातलं. दाणे, खोबरं, डाळवं ते परतून होतं की मग हिंग आणि हळद घालायचं. आता ह्याच्यामध्ये हा अर्धा चमचा हिंग घालूया, अर्धा चमचा हळद घालूया. ते पण परतून घेऊया छान, हळद आणि हिंग. आता हे लाल तिखट घालूया. तुम्हाला खूप झणझणीत जर हवं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालेल. रंग येण्यासाठी हे काश्मीरी लाल मिरची. आता हे हळद तिखटही आपलं छान तळून झाले. आता आपण गॅस बंद करूया. आता हे चुरमुरे जे आपण शेकवून घेतले होते त्याच्यावरती हे सगळं तळलेलं साहित्य घालूया. हे मीठ आणि पिठी साखर जे आपण वाटून घेतलं होतं तेही ह्याच्यावरती घालूया. आता हे सगळं साहित्य मी हाताने छानपैकी मिक्स करून घेते. पहिल्या सुरुवातीला हे फोडणी फार गरम असते, त्यावेळेला आधी उलथण्याने वगैरे कथाने तरी थोडंसं ढवळून घ्यायचं आणि मग 2-3 मिनिटांनी थोडीशी फोडणी गार झाली की मग ते हाताने ढवळायचं. असं हाताने ढवळल्यामुळे सगळीकडे फोडणी ती सारखी लागते आणि चव छान लागते. आता हा चिवडा आपलं पूर्ण कालवून झाला आहे. ह्याच्यावर मी बारीक शेव घालते आणि शेव परत मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळीकडे सारखी लागेल ती. हा झटपट असा चुरमुऱ्याचा चिवडा टेस्टी अतिशय तयार झालेली आपली घरी रेसिपी. तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.